हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. या सेशनमध्ये आपण आता डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स डिस्कस करणार आहोत. सो मेथड तीच आहे. वी हॅव टू फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह बाय युझिंग अवर रेग्युलर फॉर्म्युला बाय कन्सिडरिंग द फंक्शन ॲज अ कंपोजिट फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन. सो आत्तापर्यंत शिकलेलो सगळ्या ट्रिक्स आपण वापरणार आहोत. ओनली डिफरन्स इज वी आर नाऊ डिलिंग विथ लिटल बिट डिफरंट फंक्शन. त्यामुळे कॉम्बिनेशन करावं लागेल. ती मेथड फक्त एकदा लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिलं पॅरामेट्रिक फंक्शन कशाला म्हणायचं ते समजून घ्या. मित्रांनो, आपण फिजिक्स शिकताना बघितलं की वेलॉसिटी इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट कंटिन्यूज विथ द टाइम. ॲक्सलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग या सगळ्या फंक्शन्स जे बघितले तर ते कुठेतरी टाइम डिपेंडंट आहे. मीन्स याचा अर्थ काय होतो की आपण जर त्याचे इंडिव्हिज्युअल इक्वेशन बघितले तर वी कॅन ऑलवेज एक्सप्रेस देम इन टर्म्स ऑफ टाइम, राईट. मग अशा वेळेस टाइम हा कॉमन पॅरामीटर झाला अमॉंग ऑल दी फंक्शन्स. मग असे जे फंक्शन आहेत ज्यामध्ये एक कॉमन पॅरामीटर असतो त्याला आपण म्हणतो पॅरामेट्रिक फंक्शन. सो जनरली फिजिक्समध्ये टाइम, अँगल हे पॅरामीटर्स असतात. आणि अशा फंक्शनमध्ये आपण मॅथ्समध्ये बघतो की एक्स इज रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ पॅरामीटर. लाईक एक्स इज अ फंक्शन ऑफ टाइम, वाय इज अ फंक्शन ऑफ टाइम अँड ओव्हर अँड अबो वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. अशी केस आपल्याला दिलेली असते जनरलमध्ये. मॅथमॅटिक्समध्ये पॅरामेट्रिक फंक्शन शिकत असताना आपल्याला असं सांगितलं जातं की बुवा एक्स इज अ फंक्शन ऑफ टाइम, वाय इज अ फंक्शन ऑफ टाइम, किंवा एक्स इज अ फंक्शन ऑफ थीटा, वाय इज अ फंक्शन ऑफ थीटा, अँड अगेन देयर इज अ रिलेशन दॅट वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स ऑल्सो. सो इंस्ट्रक्शन इज ऑलवेज टू फाइंड आउट dy by dx इन सच अ केस. मग आता इथं एक्स आणि वाय ऍक्च्युली एखाद्या इक्वेशनने बांधले गेलेले नाहीये. जसं आपण आतापर्यंतच्या सगळ्या फंक्शनमध्ये बघत आलो की इम्प्लिसिट किंवा एक्सप्लिसिट फंक्शनमध्ये कुठेतरी एक्स वाय एकाच इक्वेशनमध्ये दिसतात आणि आपण डेरिव्हेटिव्ह काढतो. इथे एक्स वाय एका इक्वेशनमध्ये नाही, आपल्याकडे प्रत्येक वेळेस दोन वेगवेगळे इक्वेशन्स आहेत. मग अशा टायमाला dy by dx कसा फाइंड आउट करायचा, राईट? बिकॉज this is not given to us. It is only mentioned that y is a function of x, where x and y both are parametric function. मग अशा वेळेस आपल्याला मेथड काय सांगते तर जर x is equal to f of t, y is equal to f of t, that is these parametric functions are differentiable, then if y is function of x, then we can always write derivative of x, derivative of y with respect to x, that is dy by dx is equals to dy by d theta or dy by dt. In such a case divided by dx by dt, where dx by dt is non-zero, right? So this is the method. आणि जर थीटा असेल तर dy by d theta upon dx by d theta. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुमच्याकडे पॅरामेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशन जर दिलेले असतील, x ची वेगळी, y ची वेगळी इन टर्म्स ऑफ पॅरामीटर t, थीटा किंवा आणखी एखादा काय असेल सिम्बॉल, तर तुम्ही सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचे विथ रिस्पेक्ट टू दॅट पॅरामीटर. त्यानंतर ते या फॉर्म्युल्यात टाकायचे आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. कधी कधी यात काय विचारतात, फाइंड dy by dx ॲट t इज इक्वल टू समथिंग, थीटा इज इक्वल टू समथिंग. ती व्हॅल्यू पुट करायची फायनल आन्सरमध्ये, झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता याच्यावर परीक्षेत थेरम येतो तुम्हाला. जर समजा एक्स अँड वाय आर दी फंक्शन्स ऑफ पॅरामीटर लेटस से t अँड वाय इज अ फंक्शन ऑफ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x ऑल्सो, देन शो दॅट dy by dx is equal to this. So इथं सिंपल तुम्ही ॲज्युम करायचं, लेट डेल्टा एक्स, डेल्टा वाय अँड डेल्टा टी बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन द फंक्शन्स वाय, एक्स अँड टी रिस्पेक्टिवली. देन वी कॅन ऑलवेज राईट डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवाइडेड बाय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. ॲडजस्टमेंट, देन टेकिंग लिमिट्स ऑन बोथ साइड वी कॅन ऑलवेज प्रूव्ह dy by dx इज इक्वल टू dy by dt अपॉन dx अपॉन dt. सो असं थेरॉटिकल प्रश्न तिथे सॉल्व्ह करता येईल. सो एनिवे आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या का पॅरामेट्रिक फंक्शनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला एक्स इज इक्वल टू समथिंग दिले, वाय इज इक्वल टू समथिंग दिले, दोघांमध्ये कॉमन पॅरामीटर दिसतोय, सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा याच्यात टाकून द्या. सो आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू, सो आपल्याला इझिली ते लक्षात येईल. सो टिपिकल एक्झाम्पल जेव्हा आपण एखादं पुस्तकातलं ते सॉल्व्ह करून दिलेलं आहे, सो दॅट यू कॅन इझिली अंडरस्टँड. सो तुम्हाला सॉल्व प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे त्यांनी एक्स इज इक्वल टू 80 raised to 4 and y इज इक्वल टू 280 स्क्वेअर. ठीक आहे. सो वी हॅव एक्स इज इक्वल टू 80 raised to 4, y इज इक्वल टू
280 square. Let me check once again. Y is equal to, it is 280 square only. Okay. So find dy by dx. So मित्रांनो इथं क्लिअर कट आहे. दिस इज अ पॅरामेट्रिक फंक्शन. Here given function is parametric function, therefore dx upon dt, that is differentiating x with respect to time. साधा डेरिव्हेटिव्ह आहे तो तुम्हाला काढता आला पाहिजे. सो तो येईल 4at क्यूब अँड dy upon dt derivative of y with respect to time, with respect to t, that is 2 into 2 4at. Right? Now since the function is parametric function, by definition dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt. So that is 480 divided by 480 cube. So finally it is 1 by t square. Answer is 1 by t square. आता त्याने त्यात असं जर विचारलं फाइंड dy by dx at t is equal to 2 असं जर ऍड केलं so it will become 1 by 4. ठीक आहे. सो हे झालं साध्यातलं साधं एक्झाम्पल. आणखी याच्यात कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल मध्ये थोड्याशा याच्या डेफिनेशन मध्ये आणखी थोडंसं कंपोजिट फंक्शन देतील आणि आपल्याला तशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागते. सो आय विल सॉल्व्ह वन मोर फॉर यू. आणखी एक सोडू आपण. लक्षात घ्या पॅरामेट्रिक फंक्शन ओळखायला सोपे असतात. लाईक आपण आता एखादं एक्झाम्पल एक्सरसाइज मधून घेऊ शकतो आपण. सो लेट अस टेक इट फ्रॉम एक्सरसाइज. सपोज एक्सरसाइज मध्ये दिलेला आहे त्याने एक्सरसाइज मध्ये तुम्हाला इथे एकूण चार प्रश्न आहेत. त्यात पॅरामेट्रिक फंक्शनचे मला वाटतं एक 3 प्रश्न आहेत आणि त्यानंतर फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शनचा प्रकार आहे. ठीक आहे. मी पहिल्या क्वेश्चन मधलं घेतो. सी एक्स इज इक्वल टू दिलेला आहे आपल्याला a cot theta, y इज इक्वल टू त्याने दिलेलं आहे आपल्याला b cosec theta आणि फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे dy by dx. सो एक एक फाइंड आउट करू. सो dx by अगेन इथे एक लाईन लिहायची. द गिवन फंक्शन इज पॅरामेट्रिक फंक्शन, देअरफॉर dx अपॉन d थीटा इज इक्वल टू. आता कॉट थीटाचा डेरिव्हेटिव्ह जर माहित नसेल तर काहीच फायदा नाही. मग काय असतं कॉट थीटाचा डेरिव्हेटिव्ह? इट इज मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. सो इट इज मायनस a कोसेक स्क्वेअर थीटा. सिमिलरली dy बाय d थीटा इट इज कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस हा b कॉन्स्टंट कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. ठीक आहे. एंड देयरफॉर dy by d theta, dy by dx is equal to dy by d theta divided by dx upon d theta. So put the values only. So minus b cosec theta into cot theta divided by minus a cosec square theta. So final answer minus will become plus. This cosec will get cancelled with this. So it is b cot theta divided by a cosec theta. ठीक आहे. त्याला फर्दर सिम्प्लिफिकेशन करता येईल तुम्हाला ट्रिगोनोमेट्रीचं फर्दर काही घेऊन. सो दॅट डिपेंड्स अपॉन वेदर इट इज आस्किंग MCQ or simply in problem, right? So this is how you can deal with the parametric function. आता पॅरामीटर दिलेला असल्यावर व्हॅल्यू काढायचं काही एक्झाम्पल आपण बघू. मी परत एखादं एक्झाम्पल घेतो तुमचं एक्सरसाइज मधलं. तो एक्सरसाइज 1.4 पेज नंबर 48. तर समजा त्याने मला माझ्याकडे 2 प्रकारचे एक्झाम्पल आहे. शो दॅट प्रूव्ह दॅटचे पण आहे. मी एक एक घेतो. सो पहिला आपण पॅरामीटरचं घेऊ. आता सपोज माझ्याकडे आहे x इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, x इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, y इज इक्वल टू आहे कॉट क्यूब थीटा, सो आई हैव टू फाइंड आउट dy by dx at थीटा इक्वल्स टू π/6. ठीक आहे. आता याच्यात फक्त काय स्किल वाढलं मित्रांनो, कोसेक नाही, कोसेकचा स्क्वेअर आहे.
कॉट नाही, कॉटचा क्यूब आहे म्हणजे हे झाले कंपोजिट फंक्शन. सो आपल्याला ते येतं काढता आता, राईट. सो dx अपॉन डी थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, 2 कोसेक थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक थिटा इज मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. सो फायनली इट इज मायनस 2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. सिमिलरली y साठी काय येईल, dy बाय डी थिटा काय येणार आहे आपला, 3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा, कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा, दॅट इज मायनस 3 कोसेक square theta into cot square theta. So now we have dx by d theta, we have dy by d theta, therefore dy by dx is equal to, again put the value dy by d theta divided by dx by d theta, that is minus 3 cosec square theta into cot square theta divided by minus 2 cosec square theta कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा. ठीक आहे. सो मायनस मायनस प्लस होईल, कोसेक स्क्वेअर कॅन्सल होईल, कॉट थीटा एक कॅन्सल होईल. सो दिस इज 3/2 कॉट थीटा. आता आपल्याला त्यांनी व्हॅल्यू विचारलेली आहे पाय बाय 6. सो लेट अस पुट द व्हॅल्यू. सो दॅट इज 3/2 कॉट पाय बाय 6. आता इथे आपल्याला कॉट पाय बाय 6 ची व्हॅल्यू माहित पाहिजे. पाय बाय 6 म्हणजे किती, अँगल 30 डिग्री, म्हणजे cos 30 अपॉन sin 30, cos 30 रूट 3/2 sin 30 1/2. So it is 3/2 into root 3. So final answer is 3 root 3 upon 2. So this is how we can solve the problem, right? So हे पॅरामेट्रिक फंक्शनच आहे, फक्त एक स्टेप वरती आपल्याला किंमत टाकावी लागते आणि आपल्याला ती किंमत माहिती पाहिजे. समजा अल्जेब्रिक असेल तर वी कॅन इझिली कॅल्क्युलेट, बट ट्रिगोनमेट्रीच्या बाबतीत तो स्टँडर्ड टेबल तुम्ही पाठ करून ठेवा, राईट. बाकी कंपोजिटचे डेरिव्हेटिव्ह काढता आले पाहिजे. इथे देखील कंपोजिट फंक्शन तुम्हाला आडवं येणार आहे. आता आपण याच्यातला काही शो दॅट प्रूव्ह दॅटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता शो दॅट प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम सोपेच असतात, काही ट्रिक असते फक्त. ती ट्रिक इथेही आपल्याला सापडेल लास्ट एक्झाम्पल प्रमाणे. आता सपोज आपण शो दॅट प्रूव्ह दॅट मध्ये एखादं सिंपल एक्झाम्पल घेऊ की आपल्याला त्याने दिलंय x इज इक्वल टू sin e raised to sin 3t आणि y इज इक्वल टू त्याने दिलेलं आहे आपल्याला e raised to cos 3t. आपल्याला त्याने सांगितलेलं आहे देन शो दॅट dy by dx is equals to minus y log x divided by x log y. ठीक आहे. सो पॅरामेट्रिक फंक्शन मध्येच x दिलेला आहे, y दिलेला आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं का dy by dx is equal to minus y log x divided by x log y. सो काय करता येईल. So let us first find out derivative since this is parametric function. So differentiating x with respect to t. So dx upon dt is equal to, हा इथे कंपोजिट फंक्शन आहे, टी ची जागा sin 3t ने घेतली. सो e raised to sin 3t into डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 3t काय येणार आहे आता इथे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 3t विल बी cos 3t into derivative of 3t is 3. So this is dx upon dt, right? Now dy upon dt हा काय e raised to cos 3t, cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin 3t आणि 3t चा डेरिव्हेटिव्ह 3. So let us, so it is 3 sin 3t e raised to cos 3t and this is 3 cos 3t e raised to sin 3t. ठीक है. So therefore dy by dx is equal to dy by dt, that is 3 sin 3t into e raised to cos 3t divided by, हा काय येईल, this is negative sign here, हा काय येईल 3 cos
3t into e raised to sine 3t. 3 cancel होईल. Now we have sine 3t into e raised to cos 3t divided by cos 3t into e raised to sine 3t आणि हे निगेटिव्ह साइन. बट देन आपल्याला विचारलेलं y log x आणि x log y आहे आणि आपलं उत्तर तर आलंय sin 3t cos 3t समथिंग e raised to. मग आता काय करायचं? सो आता आपल्याला याचा उपयोग करावा लागेल. Here x is equal to e raised to sin 3t. So by converting exponent to the log. जसं आपण एका एक्झाम्पल मध्ये मागे लॉग टू द एक्सपोनंट गेलो होतो, तसं आता एक्सपोनंट टू लॉग जायचं असेल तर दोन्ही बाजूचा लॉग घेऊ आपण. मग sin 3t इज इक्वल टू काय येईल आपल्याकडे? होईल log x, राईट. आणि e raised to sin 3t इज ऑलरेडी x. सिमिलरली y इज इक्वल टू e raised to cos 3t. सो cos 3t इज इक्वल टू काय येईल? log y. आता ह्या किमती जर आपण इथे टाकल्या तर हे काय होईल? मग e raised to cos काय y आणि sin 3t म्हणजे काय? x आहे. सो मायनस y log x divided by x log y. So this is how we can prove. So throughout the example तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं तुमच्या टार्गेटकडे. Then only you can solve such a problems. So I will take one more for you. So स्टेप लक्षात घ्या. आपण अगोदर डेरिव्हेटिव्ह काढून घेतले, एका टिपिकल आन्सर पर्यंत आलो आणि देन आपल्या टार्गेटसाठी काय लागतं त्यासाठी दिलेल्या फंक्शनच्या डेफिनेशनचा आपण उपयोग केला. एक्स्ट्रा स्किल, एक्स्ट्रा नॉलेज इज यू शुड एबल टू कन्वर्ट एक्सपोनंट टू द लॉग, राईट. एक्सपोनंट टू द लॉग, दॅट इज व्हॉट इज द रिक्वायरमेंट. सो ही प्रत्येक एक्झाम्पलची रिक्वायरमेंट. आता असे प्रश्न एमसीक्यू मध्ये विचारतात कारण आपलं उत्तर येणार टी मध्ये, एमसीक्यू मध्ये एक्स वाय असणार. सो आपल्याला त्या ठिकाणी ती ट्रिक माहीत पाहिजे. आपण आणखी एखादा एक्झाम्पल घेऊ. सो 1.4 मध्ये आणखी एखादं एक्झाम्पल जर बघितलं, सो वी हॅव, सो ऍक्च्युअली देर आर सो मेनी, सो वी कॅन ऑलवेज टेक, सपोज if x is equal to log of 1 plus t square, log of 1 plus t square, and y is equal to t minus tan inverse t. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 6 घेतले क्वेश्चन नंबर 3 मध्ये. तर शो दॅट dy by dx is equals to square root e raised to t minus 1 divided by 2. ठीक आहे. ते आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये e raised to, I think it is e raised to x not t. So e raised to x minus 1 upon 2 असं प्रूव्ह करायचं. ठीक आहे. सो आपल्याकडे फंक्शनचे डेफिनेशन्स आहे. लेट अस फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह फर्स्ट. dx अपॉन dt हा इथे काय येणार आहे? लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर कंपोजिट फंक्शन आहे. सो 1 by 1 प्लस टी स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी स्क्वेअर दॅट इज 2t डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. सी ही स्टेज तुमच्या लाईफमध्ये यायला पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहू शकले पाहिजे बिकॉज वी आर इन द एंड ऑफ द चॅप्टर ऑलमोस्ट. सिमिलरली dy by dt is equal to, याचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 minus 1 by 1 plus t square. ठीक आहे. दॅट इज वी कॅन राईट 1 plus t square minus 1 divided by 1 plus t square. Therefore it is t square upon 1 plus t square. मी सिम्प्लिफाय करून घेतला. Therefore dy by dx is equals to dy by dt that is t square upon 1 plus t square divided by dx by dt that is 2t upon 1 plus t square. So finally it is t square upon 2t that is t by 2. So we have derivative t by 2.
but then given is something different. It is e raised to x minus 1 by 2. आता let us use definition of x. Here x is log of 1 plus t square. Therefore, convert this into exponent form. 1 plus t square is equal to e raised to x. Therefore, t square is equal to e raised to x minus 1. Right? Therefore, t is equal to square root e raised to x minus 1. Now, let us put this value here. So, this will become square root e raised to x minus 1 divided by 2. So, this is how we can prove the required result. So, this is actually हा एक MCQ आहे, एका परीक्षेत पण विचारला होता, पण मुलं इथे येऊन थांबतात. आता काय करायचं? सो बेसिक डेफिनेशनला फोकस करायचं, कन्वर्ट करायचं. सो टिपिकली हे प्रॉब्लेम पुन्हा एकदा तुम्ही सगळे सॉल्व करा. यात तुम्हाला जे काही अडतील, जे काही तुम्हाला डिफिकल्ट वाटतील, समजणार नाही, यू कॅन ऑलवेज आस्क मी. राईट? सो दिस इज अबाउट पॅरामेट्रिक फंक्शन्स. आता मित्रांनो, आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शन सारखंच आणखी एक टॉपिक दिलेला आहे पुस्तकात, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन. सो नेक्स्ट टॉपिक इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन with respect to another function, right? Another function. मग हे काय? जनरली आपण y is equal to f of x असं लिहितो. सो dy by dx कसं वाचतो आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x, ज्याला आपण f dash x लिहितो. राईट? म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विच इज इन टर्म्स ऑफ x, जे y ला रिप्रेझेंट करतं त्याचं विथ रिस्पेक्ट टू x. आता इथे आपल्याला फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शननी डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. आता सपोज आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शनसाठी समजा आपल्याकडे दोन फंक्शन आहेत. ठीक आहे? एक एक्झाम्पल पण घेणार आहे. एक एक्झाम्पल आपण सिलेक्ट करून ठेवूया. सो एक एक्झाम्पलसाठी मी सिलेक्ट करतो डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. ठीक आहे? एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. आपल्याला इन्स्ट्रक्शन काय आहे? डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. ठीक आहे? आता हा प्रश्न आहे. आपल्याला त्याने सांगितलं डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. मग आता आपल्याला सिम्बॉलिकली तर dy बाय dx असं y वगैरे नाही दिलेलं. मग आपण काय करूया? लेट u इज इक्वल टू एक्स साइन एक्स, हे पहिलं फंक्शन आहे, अँड v इज इक्वल टू टॅन एक्स. मग आपल्याला काय करायचंय? याला डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू दिस. मग देअरफॉर du बाय dv इज आवर टार्गेट. राईट? असं परीक्षेत नाही लिहायचं, बट दिस इज आवर टार्गेट. राईट? मग आता थेअरी काय सांगते आपल्याला? डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शनची ती समजून घ्या. मग हा प्रॉब्लेम आपण इथे सॉल्व्ह करणार. आपल्याकडे समजा इफ u अँड v आर टू फंक्शन्स ऑफ x, ऑब्विसली ते डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत x मध्ये. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ u with respect to v, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन is du by dv and it is equals to du by dx divided by dv by dx. Just like parameter function. आपण x लाच पॅरामीटर मानायचा होता. आधी du by dx काढून घ्यायचा, मग dv by dx काढायचा आणि दोघांचा भागाकार करून टाकायचा, डिव्हिजन करून टाकायचं. सो दिस इज द ट्रिक. दिस इज द ओनली ट्रिक विच इज व्हेरी सिम्पल. थेरम नका ध्यानात ठेवू, काही नका ध्यानात ठेवू. जस्ट रिमेंबर दिस, का जर u आणि v हे दोन्ही डिफरन्शिएबल फंक्शन आहेत x मध्ये, सो इन दॅट केस डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v तो काय असेल? du by dv and it is equals to du by dx divided by dv by dx. So let us solve the problem now. So our target is du by dv. This is nothing but derivative of u, derivative of a function with respect to v, that is derivative with respect to another function. म्हणून याला काय म्हणायचं? डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन. नाउ लेट अस सॉल्व दिस प्रॉब्लेम. So here du by dx
इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स साइन एक्स. सो मित्रांनो यू ही रूल माहीत पाहिजे तुम्हाला. सो तो काय येईल मग इथे एक्स साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. तसाच डी व्ही बाय डी एक्स तो काय येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस tan x d by dx of tan x which is sec square x. And therefore du by dv that is derivative of u with respect to v तो काय येणार आहे तुमचा du by dx divided by dv by dx that is x cos x plus sin x divided by sec square x. This is our answer. ठीक है. So this is how we can solve problems on function with respect to function. पॅरामेट्रिक फंक्शन सारखंच आहे त्यामुळे x ला पॅरामीटर समजून डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि फॉर्म्युला वापरून टाकायचा. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व प्रॉब्लेम्स ऑन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन. ओनली थिंग तुमचं स्किल आता पूर्ण काम आहे. मीन्स तुम्हाला कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे, तुम्हाला इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे, तुम्हाला इम्प्लिसिट डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे. सो सगळं नॉलेज असेल तर तुम्ही याच्यावरचे डेरिव्हेटिव्ह सॉल्व करू शकतात. देर आर सो मेनी टिपिकल प्रॉब्लेम्स लाईक आता एक मी एक्झरसाइज मधला शेवटचा प्रॉब्लेम घेतो टू एंड द सेशन. समजा डिफरन्शिएट साइन इनवर्स 2x upon 1 plus x square with respect to cos inverse 1 minus x square upon 1 plus x square. प्रॉब्लेमची स्टेटमेंट समजून घ्या मित्रांनो. त्याने सांगितलं डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू दिस फंक्शन साइन इनवर्स विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स. दोघांनाही सध्या वेगवेगळं समजा. मी आता सोल्युशन करतो तयार. सोल्युशन काय होईल लेट u इज इक्वल टू दिस फंक्शन अँड v इज इक्वल टू दिस फंक्शन. देअरफॉर आता इथे dy dx काढायचं म्हणजे याला आपल्याला सेपरेट फॉरगेट नाउ दिस फंक्शन याला सेपरेट ट्रीटमेंट देऊ. आता पुट x इज इक्वल टू tan थीटा आणि फॉर्च्युनेटली अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये दोघांना सबस्टिट्यूशन एकच असतं. डोंट फॉरगेट दॅट. दोन प्रॉब्लेम कंबाईन झालेत आणि फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन मध्ये कन्वर्ट केले. एक्स्ट्रा काही नाहीये. सो x इज इक्वल टू tan थीटा देअरफॉर थीटा इज इक्वल टू tan इनवर्स x. देअरफॉर u विल बिकम sin इनवर्स 2 tan थीटा अपॉन 1 plus tan square theta and v will become cos inverse 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. That is this is sin inverse sin 2 theta double angle formula and this is v is equal to cos inverse cos 2 theta. So therefore u is equal to 2 theta that is 2 tan inverse x and v is equal to 2 theta that is 2 tan inverse x. Therefore du by dx is equal to 2 by 1 plus x square and dv by dx is also 2 by 1 plus x square and hence du by dv that is derivative of this with respect to this is du by dv is 2 by 1 plus x square divided by 2 by 1 plus x square and that is why the answer is 1. So in this way you can also solve the problems on function with respect to function. So मित्रांनो एक्सरसाइज 1.4 सॉल्व करायला घ्या. नेक्स्ट सेशन मध्ये I will discuss some difficulties and then we'll see the final topic of derivative that is higher order derivative. ठीक है. थैंक यू वेरी मच. सेशन्स समजतायत नाही समजतायत फास्ट होत आहेत स्लो होत आहेत आय डोंट नो. गायरसचे जे विद्यार्थी आहे त्यांना मी आवर्जून सांगेल मित्रांनो तुम्हाला चांगलं माहिती आहे की आय एम टीचिंग फिजिक्स सिन्स लास्ट 2 years. आय एम नॉट टीचिंग मॅथमॅटिक्स सिन्स लास्ट 2 years. आय एम ओनली टीचिंग फिजिक्स. सो मे बी माझा स्पीड जास्त असेल माय थिंकिंग मस्ट बी डिफरंट बिकॉज आय एम अ टीचर ऑफ इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. सो आय हॅव टॉट टू मेनी इंजिनिअरिंग स्टुडंट्स मोस्टली मॅथमॅटिक्स. सो तिथे लेवल कधी कधी चेंज होती. सो एकदम बेसिकपासून घेणं व्हिडिओ लेक्चर्समध्ये शक्य नाही. इट इन्क्रीजेस मोर अँड मोर लेक्चर. सो तुम्ही जर डिफिकल्टी विचारल्या तर वी विल हॅव सेपरेट डिफिकल्टी सेशन. माझं प्लॅनिंग चालू आहे की आपण डिफिकल्टी सेशनमध्ये डिफिकल्टी सॉल्व करण्यासाठी सेपरेट व्हिडिओ करू. बट देन यू शुड स्टार्ट कम्युनिकेटिंग विथ मी. देन ओनली आय विल पुट सच ए व्हिडिओ. ओके. थँक यू व्हेरी मच.